शहरातील उंदीर आणि गावातील उंदीर. एकेकाळी एक छोटा उंदीर होता जो शहरात राहायचा. त्याला त्याच्या मित्राचा एक फोटो सापडला जो गावामध्ये राहत असे. मग त्याने ठरवलं की त्याला एकदा भेटायचं आणि त्याला आश्चर्यचकित करायचं. या जागेचा खूप वाईट वास येतोय. इथे शेतातल्या घाणेरड्या जनावरांचा वास येतोय. मी लवकरच माझ्या मित्राचं घर शोधतो. हाय माझ्या प्रिय मित्रा, कसा आहेस तू? मी बरा आहे. तुला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. खूप चांगली गोष्ट आहे. गावात तुझं स्वागत आहे माझ्या मित्रा. तू शहरातून इकडे गावात मला भेटायला आलास हे पाहून मला खूप आनंद झालाय बघ. दोघेही मित्र काही वेळ बोलत बसले. तू खूप मोठा प्रवास केला आहेस. तू आता थकला असशील ना रे. तू आता हातपाय धुवून घे ना. तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवतो. गावातील उंदीर शेताकडे निघाला आणि शहरातील उंदीर हातपाय धुण्यास गेला. मित्रा, मग ठीक आहे. मी आता जाऊन तुझ्यासाठी काही ताज्या भाज्या आणतो. आवरता आवरता शहरातील उंदराने सगळं पाणी संपवलं. इथे खूपच कमी पाणी आहे. माझं शहर खूप चांगलं आहे. शहरातील उंदीर वैतागून बाहेर आला. चल, आपण आता बाहेर जेऊया. मी तुझ्यासाठी सर्व काही तयार केलंय बघ. गावातील उंदराने गोड बटाटे, ताजं बीट आणि शलजम वाढलं आणि ताजं दूध देखील वाढलं. अरे पण तू बसत का नाहीयेस? गावातील उंदीर शहरातील उंदराला वाढत होता. तू गावामध्ये हे सगळं खातोस? सपक जेवण, हे तर अगदीच बेचव आहे. गावातील उंदराने त्याच्या मित्राला खुश करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळालं नाही. जेवणानंतर गावातील उंदराने शहरातील उंदराला शेती दाखवण्याचं ठरवलं. अगदी ताजी हवा आहे. मी तर त्या फुलांचा सुगंध सुद्धा घेऊ शकतो. हे हिरवं काय आहे? अरे ते तर ताजे वाटाणे आहेत. मग ते ओल्या खताजवळ आले. याचा खूप घाण वास येतोय. माझं शहर खूप स्वच्छ आहे. खरंच माझ्या मित्रा, तू जसा राहतोस ते मला आवडलं नाही. हे असलं अन्न खातोस. आजूबाजूला किडे आणि ही असली घाण आहे. तू एकदा माझ्या शहरात ये. तू हे सगळं विसरशील. त्या जेवणासाठी मला माफ कर, पण माझ्या जेवणामध्ये काहीच वाईट नाहीये बघ. हे इथे सगळं काही ताजं आहे अगदी. तू जर काही दिवसांसाठी माझ्या शहरात आलास तर मला आनंद वाटेल. मी तुला दाखवेन मी कसा जगतो. मी तुला चीज, पास्ता, शेंगा आणि हवं ते खायला देईन. ऐकायला तर छानच वाटतंय. मला खात्री आहे तू खुश होशील. शहरातील उंदराने सामान बांधायला सुरुवात केली आणि तो निघू लागला. आता माझी जायची वेळ झाली. आभारी आहे. तुझ्यासोबत छान वाटलं. लवकरच शहरात भेटूया. दोघेही उंदीर एकमेकांना भेटले आणि एकमेकांना निरोप दिला. काही दिवसांनंतर गावातील उंदीर शहरातील उंदराला भेटण्यासाठी सामान बांधून निघाला. किती उंच इमारती आहेत, चमचमत्या गाड्या, आणि मला इथे चविष्ट जेवण नक्की मिळेल. मी तर या शहराच्या प्रेमातच पडलोय. अरे किती गोंगाट आहे इथे. अखेरीस तो शहरातल्या उंदराच्या घरी पोहोचला. सुस्वागतम. तुझं स्वागत आहे मित्रा. माझ्या घरात तुझं स्वागत आहे. शहरातल्या उंदराने गावातल्या उंदराला आत घेतलं. ते थोडा वेळ बोलले. घरातील नोकरांनी जेव्हा टेबल लावलं तेव्हा शहरातील उंदराने वास घेतला आणि म्हणाला, आहा, ये माझ्या मित्रा.
जेवण तयार आहे, चल जाऊया. गावातील उंदीर ते जेवण खाण्यास खूप उत्सुक होता. तुला हवं ते घे मित्रा. इथे चीज आहे, दूध आहे, पास्ता आहे, टोस्ट, शेंगा, बटर, केक आणि फळं. आभारी आहे. अरे तुझी ही जीवनशैली मला खरंच खूप आवडली मित्रा. मला वाटतं आता मी इथे तुझ्या सोबत राहीन बघ. त्याने खायला सुरुवात केली न केली तोच नोकर परत आला. त्याला हाकलवायला त्याने काठी हाती घेतली. घाणेरड्या उंदरांनो, जा निघा, निघा बरं इथून. चल पळ, लपूया. शहरातील उंदराला खूप वाईट वाटलं. काळजी करू नको मित्रा, ती गेली की आपण खायला सुरुवात करूया. टेबल साफ होईपर्यंत त्यांनी बाहेर फेरफटका मारायचं ठरवलं. ये, मी तुला अशी जागा दाखवतो जिथे सर्व प्रकारचं अन्न मिळतं. अरे अरे मित्रा, काय आहे ते? हे एक प्रसिद्ध दुकान आहे. वाटेत त्यांनी पाहिलं की एक मांजर जोर जोरात त्यांच्या दिशेने धावत येत आहे. चल लवकर, लप. अरे अरे काय होतं ते? माझ्या छातीत धडधड खूप वाढले बघ आता. एक मोठी जाड मांजर. ती एका मिनिटात जाईल, बस शांत राहा, समजलं? मांजर गेल्यानंतर ते विभाग असलेल्या दुकानात गेले. गावातील उंदराला काहीतरी अनोळखी दिसलं. अरे हे काय आहे मित्रा? काळजीपूर्वक, ते उंदीर पकडायचं जाळं आहे. उंदीर पकडायचं जाळं म्हणजे काय? म्हणजे मला कळत नाहीये तुला कसं समजवावं, पण ज्यावेळी तू आतील चीज खायला जाशील त्यावेळी अडकशील आणि बाहेर पडू शकणार नाहीस. मला वाटतं आता मला हृदयविकाराचा झटका येईल. अरे हे तर अति आहे मित्रा. बरं, उगाच अतिशयोक्ती करू नकोस, सांभाळून राहा. बरं ऐक आता, मी धावल्यामुळे, उड्या मारल्यामुळे, घाबरल्यामुळे खूपच थकून गेलोय रे, पार थकून गेलोय. आणि या सगळ्यासाठी मी इथे आलो नव्हतो रे मित्रा. पण आणि आता मी माझ्या घरी जायचं ठरवलंय बघ. तिथे खूपच शांतता आहे रे. या सगळ्यासाठी मला माफ कर मित्रा. घाबरत घाबरत भपकेबाज खाणं खाण्यापेक्षा मी माझ्या बागेतलं ताजं अन्न खाणं पसंत करेन. जीवनातल्या ऐशोरामासाठी धावपळ करण्यापेक्षा साधं जीवन जगणं हे कधीही महत्वाचं. मग गावातील छोटा उंदीर आपल्या घरी परत आला आणि आयुष्यभर तिथेच राहिला.